हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण 1 ग्लास साबुदाण्यापासून खूप सारे उपवासाचे खुसखुशीत पापड बघणार आहोत। व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। त्यासाठी इथे 1 ग्लास साबुदाणा घेतला, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवायचा। जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। ते स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून पाणी टाकून ओव्हरनाईट आपल्याला झाकण ठेवून तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे मी 2 बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहे। हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुतले, त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। एवढे छान खुसखुशीत पापड होतात ना, तर फार वेळ लागत नाही। कमी तेलामध्ये अगदी तुम्ही खुसखुशीत बटाटा पापड आणि कमी वेळामध्ये एवढे सारे बनवू शकता बघा। तर आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासहित बघा रेसिपी शेअर करत आहे। तर आता त्यासाठी इथे मी 2 बटाटे बघा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेते आहे। आता हे साल काढल्यानंतर आपल्याला हे बटाटे पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी तुरटी टाकायची आहे पाण्यामध्ये। आता इथे मी पाण्यामध्ये स्वच्छ बटाटे धुवून घेते आणि त्यानंतर थोडी तुरटी टाकून पुन्हा आपल्याला त्या पाण्यात ठेवायचे आहेत आणि बाकी आपण कामं आवरून घ्यायची। एक अर्धा तासासाठी आपण ते बटाटे असे ठेवायचे आहेत तुरटीच्या पाण्यामध्ये, म्हणजे बटाटे छान स्वच्छ होतात, बटाटे लाल पडत नाही किंवा पापड केल्यानंतर सुद्धा लाल पडत नाही। काही वेळेला पापड केल्यानंतर बघा तळताना लाल होतात किंवा बटाटे सुद्धा आपण धुवून जरी ठेवले तरी ते लालसर होतात। त्यामुळे तुरटीच्या पाण्यातच ठेवायचे आहे। जर तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही तुरटीचा खडाही त्यामध्ये टाकू शकता पाण्यामध्ये। स्वच्छ पुन्हा ते धुवून घ्यायचे आणि किसणीवर असे किसून घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे मोठ्या साईजची जर किसणी असेल तर तुम्ही मोठ्या साईजचं सुद्धा किस करू शकता। तर इथे माझ्याकडे अशी किसणी असल्यामुळे मी बटाटे हे किसून घेते। तर याचा किस तुम्ही बघू शकताय, साईज याची एकदम लहान साईज दिसते। आणि साबुदाणा पापड्यांमध्ये बघा जर आपण असे बटाटे कच्चे किसून घातले ना तर खूप छान चवीला हे साबुदाणा पापड्या होतात आणि तेलात टाकल्याबरोबर फुलतात, अगदी दुप्पट फुलतात बघा आणि एवढे खुसखुशीत होतात ना। तर तुम्ही एकदा केले तर बघा तुम्ही सारखेच असे बनवाल आणि अगदी सोपी पद्धत आहे, फार वेळ लागत नाही, अगदी अर्धा तासामध्ये सुद्धा होतात। तर आता हे बघा मी किसून झाल्यानंतर पुन्हा मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवायचे आहेत, कारण आपण जसं जसं धुवू तसं पांढरं पाणी निघतं। त्यामुळे ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं अगदी नितळ पाणी होईपर्यंत आणि स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं तुरटी टाकायची आहे, तुरटीच्या पाण्यात ठेवायचं आहे बाकी प्रोसेस करेपर्यंत, नाही तर मग किस सुद्धा लाल पडू शकतो। तर आता हे मी 3 ते 4 पाण्याने पुन्हा धुवून घेते आणि त्यानंतर पुन्हा तुरटी टाकून पाण्यामध्ये ठेवते आणि मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस दाखवते। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे रेसिपी कुठेही तुमची बिघडणार नाही किंवा चुकणार नाही। अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला शेअर करत आहे। लास्ट व्हिडिओसुद्धा मी बटाट्याचे 2 किलो बटाट्याचे परफेक्ट प्रमाणासहित पापड शेअर केलेले आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, एवढे छान टेस्टी झालेत ना, तर अगदी आजी लोकंसुद्धा छान आवडीने खातात। तर आता बघा इथे मी 1 ग्लास साबुदाण्यासाठी इथे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आपल्याला एका जाड बुडाचं असं टोप किंवा असं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 1 ग्लास साबुदाण्यासाठी 4 ग्लास पाणी घ्यायचे, पण मी इथे 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता हे 6 ग्लास पाणी घेतलंय ते तुम्हाला व्हिडिओ दिसेलच पुढे की कशासाठी मी 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे। झाकण ठेवून पाणी चांगलं गरम करून घ्यायचं। गरम झाल्यानंतर आपल्याला 2 ग्लास पाणी पुन्हा काढून ठेवायचं आहे। आता हे 2 ग्लास पाणी मी कशासाठी काढते तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच। तर हे 2 ग्लास पाणी मी काढते, गरम झाल्यामुळे मी इथे चमच्याने पळीने काढून घेते ग्लासामध्ये। तर 2 ग्लास मी पाणी साईडला काढून ठेवलं, 4 ग्लास पाणी पुरेसं होते। तर आता बघा इथे हे जे आपले साबुदाणे भिजवलेले आहेत तर ते मोकळे करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे, अगदी मोकळे होईपर्यंत हलवायचं आहे। गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे। आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं, तर 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे। हे उपवासाचं मीठ मी साईडलाच ठेवत असते वेगळ्या बर्नीमध्ये, ते मीठ आपल्याला वापरायचं आहे। तर उपवासाचं मीठ शक्यतो साईडलाच ठेवावं। तर आता हे मीठ टाकल्यानंतर मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची, कमी पण नाही आणि हाय पण ठेवायची नाही आहे। तर नॉर्मल गॅसवर आपल्याला हे पुन्हा अधूनमधून असं हलवायचं आहे, कारण आपल्याला जाड भांडं घ्यायचं आहे की जेणेकरून खाली हे बॅटर लागलं नाही पाहिजे। तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही सगळी कामं घरातली आवरूनसुद्धा निवांत वेळेत करू शकता, फार वेळ लागत नाही। आणि कसे करायचे आणि झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे की कशा पद्धतीने होतात। एवढे छान हे पापड होतात, कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये
आणि एवढे 1 ग्लास साबुदाण्यामध्ये एवढे सारे पापड हे खुसखुशीत, अगदी तुम्ही उपवास असेल तेव्हा तुम्ही असे हे तळून खाऊ शकता, तर एवढे छान होतात। आता बघा अगदी नॉर्मल गॅसवर हे सतत हलवायचे। तर जसं साबुदाण्याची आपण खीर बनवतो, पेज बनवतो, तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला बघा आता मीठ तर आपण टाकलेलं आहे, तर हिरव्या मिरचीचा मी इथे वापर करत आहे। तर तुम्ही हवं तर हिरवी मिरची स्किप करून लाल तिखटही टाकू शकता। तर इथे मी हिरवी मिरची मिक्सरला ग्राइंड करून अगदी जाडसर गरगरीत अशी ग्राइंड केली आणि त्यामध्ये मी ॲड केलेली आहे। तर हिरव्या मिरचीने टेस्ट खूप छान येते पापड्यांना। तुम्ही हवं तर लाल तिखट वापरू शकता किंवा लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही नुसतं मीठही टाकू शकता। आता हे बॅटर तुम्ही बघू शकताय, बघा थोडं दाटसर झालं आहे आणि आता अर्धवट शिजल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता हा जो बटाट्याचा किस आपण तुरटीच्या पाण्यात ठेवला होता तो तुम्ही बघू शकता, अजिबात लाल पडलेला नाही, एवढा पांढरा शुभ्र दिसतोय। तो व्यवस्थित आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचे, असं दोन्ही हाताच्या साह्याने पिळून निथळून पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि असं मोकळा करून आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता तुम्ही बघताय बघा केवढा पांढरा शुभ्र दिसतोय, म्हणजे तुरटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे हा पांढरा राहतो, लालसर पडत नाही आणि पापड्या केल्यानंतर सुद्धा लालसर पडत नाही। काही वेळेला काय होतं, आपण पापड्या करतो आणि तळताना बघा लाल होतात, बटाट्याचे पापडसुद्धा किंवा साबुदाण्याच्या पापड्यासुद्धा लाल पडतात, त्यामुळे ही काळजी आपण घ्यायची आहे। तुरटीच्या पाण्यात ठेवल्याने अजिबात लाल पडत नाही बटाट्याचे पापडसुद्धा आणि किससुद्धा। तर आता बघा हे आपण पूर्ण पाणी त्यातलं काढून घेतले आणि त्यामध्ये मिक्स करून असं चमच्याने हलवायचं आहे। अर्धवट शिजवल्यानंतर बटाट्याचा किस त्याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे बटाट्याचा किस जास्त शिजला जात नाही आणि असं वरती दिसतो पापड्यांवर तो झाल्यानंतर, त्यामुळे ते छान वाटतं बघायला आणि चवीला पण छान होतात। तर आता बघा इथे मी अजून 10 मिनटं ठेवणार आहे, नंतर गॅस ऑफ करणार आहे। थोडंसं बॅटर असं दाटसर झालं की मग गॅस ऑफ करायचा आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण होऊन द्यायचं नाही दाटसर। तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे बॅटरची। आता 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आणि नंतर थोडंसं नॉर्मल झालं की आपण पापड्या करायला घ्यायच्या आहेत। तर आता 1-2 मिनटं मी अगदी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि नंतर मग आपण गॅस ऑफ करून अगदी नॉर्मल झाल्यावर पापड्या करायला घ्यायच्या आहेत। तर आता तुम्ही बघताय बघा असं अधूनमधून हलवायचं, म्हणजे खाली बॅटर लागलं जात नाही आणि जर खाली लागलं तर मग चव बिघडते आणि अगदी बघा काळसर असं होतं, त्यामुळे ही काळजी घ्यायची, अधूनमधून सतत असं खालून वरून हलवायचं आहे चमच्याने। तर असं व्यवस्थित जर आपण परफेक्ट प्रमाणासहित जर केलं तर कुठेही तुमचे पापड बिघडणार नाही आणि एवढी छान चवीला होतील। तर साधी सोपी पद्धत आहे आणि फार वेळ लागत नाही किंवा कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये अगदी बघा झटपट असे हे साबुदाणा पापड तयार होतात। आता थोडं बॅटर दाटसर झाले, आता मी गॅस ऑफ करते। तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, आपल्याला पापड करता येतील असे। तर आता इथे झालेलं आहे बॅटर तयार आणि आता मी गॅस ऑफ करून थोडंसं थंड म्हणजे थोडं नॉर्मल होऊन द्यायचं आहे, जास्त गरम गरम टाकायचं नाही आहे। तर आता इथे व्यवस्थित झालेलं आहे बघा, मी गॅस ऑफ केला आहे, थोडं नॉर्मल होऊन दिल्यानंतर थोडं थंड झालं की ते बघा जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होत जातं, त्यामुळे पटपट पापड करायला घ्यायचे। उन्हामध्ये असं बघा मॅट अंथरून त्यावर प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा आणि त्यावर असे हे पळीने चमच्याने तुम्ही थोडं थोडं बॅटर टाकून अगदी गोलाकार शेप द्यायचा आहे, जास्त जाड नाही आणि जास्त पातळही करायचे नाही आहेत। तर अगदी असे पटपट होतात आणि माझ्यासारखी एकटी असेल तर झटपट होतात, काही वेळ लागत नाही आणि करायला अतिशय सोपे आहेत। तर नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर खूप सारे 1 ग्लास साबुदाण्यापासून हे पापड तयार होतात। तर तुम्ही हवं तर जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही 2 ग्लास साबुदाण्यासाठी इथे 8 ग्लास पाणी ठेवायचं आहे, असं क्वांटिटी डबल करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर हे बघा मी असं पटपट बॅटर टाकून घेतलेलं आहे, आता संपत आलं आहे आणि थोडं दाटसर झालेलं आहे। तर असं पटपट करून घ्यायचं आहे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे। अगदी नॉर्मल झालं ना की त्याच्या वाफा वगैरे गेल्यानंतर नॉर्मल झालं की लगेच पापड करायला घ्यायचे आणि असं उन्हामध्ये तुम्ही मॅट अंथरून त्यावर प्लॅस्टिकचा कागद अंथरून करायचे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पलटी करायची आहे। लगेच पलटी करायची नाही आहे, पापड लगेच सुकले जात नाही, कारण हे बॅटर ओलसर असतं। चांगलं कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस 3 ते 4 दिवस तुम्ही सुकवायचे पापड, जोपर्यंत चांगले सुकत नाहीत, वाळत नाहीत तोपर्यंत। आणि नंतर सुकल्यानंतर वाळल्यानंतर असे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत।
अजिबात बघा तेलाचा आपण एकही थेंब वापर केलेला नाही आहे आणि एवढे छान अगदी खुसखुशीत होतात ना. तर जास्त तेलामध्ये छान तेल तापल्यानंतर असे तळायचे आहेत. तर एवढे छान फुलतात ना, अगदी दुप्पट होतात बघा. तर आता मी बघा एकटीच करत आहे, असं उन्हामध्ये करायचे आहेत. तर आता हे 1 ग्लास साबुदाण्यापासून मी केलेले आहेत बघा. एवढे सारे झालेले आहेत पापड. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ते पलटी करायचे. तर असे होतात बघा दुसऱ्या दिवशी. आणि आता मी पटपट पलटी करून घेते. आणि प्लॅस्टिकच्या कागदावर असे टाकल्यामुळे पटपट पलटी केले जातात. चिकटत नाहीत, काय नाही. तर शक्यतो प्लॅस्टिकच्या कागदावरच असे टाकायचे आहेत. तर अगदी पटपट बघा उलटले जातात. एकही पापड असा चिकटलेला नाही आहे. एवढे छान अगदी झटपट तयार होतात. आणि मी कमी वेळामध्ये एवढी तुम्हाला बघा अगदी स्टेप बाय स्टेप परफेक्ट प्रमाणासहित प्रोसेस दाखवलेली आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. दुसऱ्या दिवशी बघा असे ताटामध्ये किंवा तुम्ही कागदावर सुद्धा ठेवू शकता. तर आता हे मी ताटामध्ये ठेवते. आणि 2 ते 3 दिवस आता उन्हामध्ये असे चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे आणि नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. अजिबात वास येत नाही, काळे पडत नाही पापड. एवढे छान पांढरे शुभ्र खुसखुशीत तयार होत आहेत बघा. आणि हिरवी मिरची घातल्यामुळे टेस्टला तर एवढे छान लागतात ना, भन्नाट लागतात. तर असं तुम्ही उपवास जेव्हा असेल किंवा असेही तुम्ही छोट्या भुकेसाठी तळू शकता. किंवा उपवासाच्या दिवशी जर असे तुम्ही तळले तर बघा खिचडीसोबत वगैरे असं फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. तर असे हे पापड सुकल्यानंतर होतात. तर अजूनही मी 1 ते 2 दिवस छान वाळवणार आणि पुन्हा मग डब्यात भरून ठेवणार. तर मी आता तुम्हाला तळून दाखवते. तर असं बघा तेलात चांगलं तापून घ्यायचं आहे. आणि चांगल्या तेल तापल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला असं तळायचं आहे. तर एवढं छान पांढरा शुभ्र होतो आहे बघा. आणि जास्त जाड नाही, जास्त पातळ असे केलेले नाही आहेत मी. एवढे छान खुसखुशीत होतात ना. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावचं नाव टाईप करा. तर झालेत ना छान पांढरे शुभ्र पापड. तर बघा एवढे छान होतात. आणि त्याच्यामध्ये कच्च्या बटाट्याचा किस टाकल्यामुळे एवढे छान दिसत आहेत ना ते तळल्यानंतर. तरी मी तुम्हाला अगदी बघा कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ. आणि आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर मग तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय फ्लेमवर पण तळायचे नाही आहेत. नाहीतर मग पापड जळू शकतात किंवा लालसर पडू शकतात. त्यामुळे नॉर्मल गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची. आणि नॉर्मल गॅसवर व्यवस्थित असं एक एक टाकून तळून घ्यायचं आहे. तर कच्च्या बटाट्याचा किस टाकल्यामुळे एवढे छान लागतात ना चवीला. आणि आपण हिरवी मिरची, मीठ अगदी चवीनुसार टाकलं आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट झालेला आहे. कुठेही कमी जास्त असं लागत नाही. एवढे छान टेस्टला झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा.